धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात आज एक मोठा राजकीय भूकंप झालाय। अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मंगरुळ गटात आज काँग्रेसला जबरदस्त हादरा बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंददादा डोंगरे यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यातील राजकारणाचे संपूर्ण गणित बदलले असून भाजपला मोठे बळ मिळाले आहे। तुळजापूर तालुक्यातील राजकारणात मुकुंद डोंगरे हे एक मोठं नाव मानले जाते। विशेषतः मंगरुळ जिल्हा परिषद गटात त्यांची मोठी पकड आहे। आज त्यांनी भाजपचे नेते मल्हार पाटील आणि सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा महापूर भाजपमध्ये दाखल झाला। कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीने आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। मुकुंद डोंगरे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या गटाला मोठे भगदाड पडले असून सत्ता संतुलन पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र दिसत आहे। हा प्रवेश केवळ एका नेत्याचा नसून संपूर्ण गटाचा असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा गेम चेंजर ठरणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहे। आता या धक्क्यातून सावरण्यासाठी काँग्रेस काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जे आहे कुठेतरी गळती लागताना पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहे आज मंगरुळ गटातून जे आहे मुकुंददादा डोंगरे यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह एकंदरीत जे आहे पक्ष प्रवेश केलेला आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। कसं घडलं हे सगळं? राणादादा आणि सुनील मालक आणि मल्हार पाटील यांचं जे विभाजनमुख जे नेतृत्व आमच्या दृष्टीत गेल्या 5-6 वर्षापासून पडलं, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केलेला आहे। काय एकंदरीत महत्वाचं विजन या परिसराच्या विकासा असणार आहे? आपण प्रवेश केलात, विजन हेच राहणार आहे। रेल्वे या लागली ती पूर्णत्वाकडे नेणे, 21 टीएमसीचं पाणी ऑलरेडी आलेलं आहे, पण ते पूर्ण स्वरूपात आणणे, जे काय उर्वरित विकास राहिलेला आहे तालुक्यामध्ये चव्हाण साहेबांच्या नंतर डॉक्टर साहेबांच्या नंतर तो विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। एकंदरीत कुठेतरी जे आहे मंगरुळ गटामध्ये तुमचं वर्चस्व कायम आहे। जिल्हा परिषदला काय एकंदरीत सिग्नल तुम्हाला मिळालेला आहे? सिग्नल हा विषय ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये नसतो, डायरेक्ट तिथं कामच असते। त्याच्यामुळे सिग्नल हा विषय अजून आम्ही काँग्रेस आत्ता सोडले आहे, त्याच्यामुळे तिथला प्रकार अजून आम्हाला काय माहित नाही। एकंदरीत काय बोलणं झालंय का उमेदवारीबद्दल वगैरे? बोलणं तर होतच असते, मागणी तर असतेच। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे जिल्हा परिषद गटा मंगरुळ या गटातून जे आहे मागणी केल्यानंतर पक्ष प्रवेश जे आज असंख्य एकंदरीत जे आहे कार्यकर्ते केलेले आहेत। आता कितपत त्यांच्या पदरात यश पडणार ह्याचा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।